नमस्कार मंडळी. कैरीचं पन्हं कसं केलं त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. इकडे आता इंडियन स्टोअरमध्ये भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत. आधी एक कैरी घेतली आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या. नंतर या कैरीचा जो गर होता तो सगळा गर काढून घेतला. भरपूर गर या कैरीला होता, परंतु ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या थोड्याशा आंबट असतात. म्हणून ह्या कैरीमध्ये 1 वाटी साखर घातली. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा गर घातला. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर घातली. 1 चमचा यामध्ये जिरे घातलेत आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ घातलं. नंतर मिक्सरच्या भांड्यामधनं हा जो कैरीचा गर आहे, हे सगळं जे मिश्रण आहे, हे मिश्रण बारीक असं फिरवून घेतलं. त्यामुळे सगळं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. एका स्टीलच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेतलं. त्यामध्ये 4 मोठे ग्लास पाणी घातलं आहे आणि रवीने हे चांगलं घुसळून घेतलं. हे सगळं छान एकजीव झालेलं आहे. त्यानंतर वरून यामध्ये बर्फ घातला. पन्हं छान थंडगार होण्यासाठी वरून बर्फ घातलेला आहे. हे बर्फाचं पाणी झालं की अजून पन्हं पातळ होईल, म्हणून अजून जास्त याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. छान आंबट गोड असं हे पन्हं तयार झालं. तुम्ही पण पटकन असं एका कैरीचं भरपूर मोठं असं पन्हं तयार करून बघू शकता. धन्यवाद.